ह्याचे वेट साधारण 3.5 तोळ्यापर्यंत आहे। शेजारचा आहे तो 44 ग्राम मध्ये आहे। हा एक सुंदर पॅटर्न आहे, पेंडेंट मध्ये आहे, अँटिक मध्ये ग्रीन स्टोन आहेत छान सुंदर असे। ह्याचा पण लुक थोडासा वेगळा आहे। ह्याची हे वाटी जी आहे ती खूप हेवी आहे, तरी ह्याचं साधारण वजन तुम्ही बघताय तर 2 ते 2.5 तोळ्यापर्यंत ह्याचं वजन असेल वाटी। हा एक पॅटर्न आहे, ब्लॅक बीट्स मध्ये असा आहे, टोटली ब्लॅक बीट्स आहे आणि तुम्हाला अँटिकचा सुंदर असा पेंडेंट येऊन जातो। हे कमी वेटचा आहे, तरी हा 6 ग्राम मध्ये भेटून जातो तुम्हाला। हा जो पेंडेंट आहे हा तुम्हाला 1 तोळ्यापर्यंत बसून जातो। या पेंडेंट मध्ये पण नॉट कम्प्लीट राऊंड, स्क्वेरिश नाही, थोडंसं काहीतरी डिफरंट हेक्झॉन पॅटर्न मध्ये पेंडेंट आहे। हे जर पेंडेंट बघितलं तर आय लुक आहे, थोडंसं म्हणजे डोळ्यांसारखं थोडंसं लुक आहे। हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आकांक्षा आज तुम्हाला घेऊन आलेली आहे PN गाडगे अँड सन्स यांच्या फिनिक्स मार्केट सिटी ब्रांचमध्ये, जे आहे पुणे येथे। यांचा डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे। आज आपण यांच्याकडे अँटिकचं कलेक्शन पाहणार आहोत, लाईट वेटपासून ते हेवी रेंजपर्यंत पूर्ण कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचसोबत यांच्याकडे असलेलं डायमंड कलेक्शनसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। विशेष म्हणजे यांच्याकडील डायमंड कलेक्शनवर तुम्हाला 100% बायबॅक गॅरंटी असणार आहे। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, माझं नाव रुपाली आहे। मी पुणे गाडगे आणि सन्स फिनिक्स मॉल विमाननगर ब्रांच मधून बोलत आहे। आपल्याकडे काही मंगळसूत्राचे नवीन डिझाइन आणि व्हरायटीज आलेल्या आहेत। अँटिक कलेक्शन मध्ये आपल्याकडे काय काय डिझाईन्स आहेत, किती ग्रॅमेज पासून आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हे आपलं मिनी गंठन मध्ये येतील, लाईट वेट मध्ये आहेत, म्हणजे एवढंही नाही की अँटिकचे हे जे ऑप्शन्स आहेत खूप छान सुंदर दिसतात। हे म्हणजे शॉर्ट मध्ये आहेत, वाटी पण आहे, पेंडेंट पण आहे। पूर्ण लाईट वेट म्हणलं तरी हे तुम्हाला 2.5 तोळ्यापासून स्टार्टिंग आहे त्याची। 1.5 तोळ्यामध्ये पण येतात, पण ते खूप लाईट वेट दिसतात। हे थोडेसे हेवी दिसतील, लुक तुम्हाला दिसेलच ह्याच्यामध्ये साधे मणी पण येतील तुम्हाला आणि क्रिस्टल मणी। मोस्टली जर क्रिस्टल मणी छान दिसतात त्याच्यामध्ये, बघू शकता। ही वाटी पण खूप सुंदर आहे याची। याचा किती वेट असेल? ह्याचा वेट साधारण तुम्हाला 3 तोळ्यापर्यंत बसेल, कारण हा बंच पॅटर्न मध्ये येतो, त्याच्यामुळे ह्याला हेवी वेट जातो। पूर्ण ही डिझाईन वर्क असलेली असतात त्याच्यावरती, त्याच्यामुळे ह्याचा वेट जातो। हा एक मिनी गंठन आहे, बघू शकता। ह्याला पर्ल पण आहे, खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे। हा पर्ल मॅच करून त्याची डिझाईन वर्क केलेला असतो पेंडेंट मध्ये। ह्याला इथे स्टोन आहेत, अँटिकचा वर्क दिलेला आहे पूर्णपणे। हा बंच पॅटर्नची पूर्ण सर आहे, तिथे मग परत स्टोन आहे, सुंदर असं लुक दिलेलं आहे। हा परत एक वाटीमध्ये आहे मंगळसूत्र, त्याच्यामध्ये पण वर्क छान सुंदर असं केलेलं आहे। क्रिस्टल मनी आणि सर्वांचे कॉस्टिंग वेगळी असते का? हो, नॉमिनली ह्याची कॉस्टिंग जाते तुम्हाला। हो, प्रत्येक जसं मंगळसूत्र मी बघते त्याच्या हिशोबाने प्रत्येकाची वेगवेगळी कॉस्टिंग जाते। याचा वेट किती असेल? ह्याचा वेट साधारण तुम्हाला 25 ग्राम पर्यंत जातो, 2.5 तोळ्यापर्यंत। इथे चेन आहे, बंच आहे, ब्लॅक बीट्स आहे। टोटली हे ब्लॅक बीट्स मध्ये खूप सुंदर दिसतात अँटिकचे। हा एक सुंदर पॅटर्न आहे, पेंडेंट मध्ये आहे, अँटिक मध्ये ग्रीन स्टोन आहेत छान सुंदर असे। ह्याचा पण लुक थोडासा वेगळा आहे। पूर्ण डार्क असे पॅटर्न तुम्हाला अँटिक मध्ये मिळू नाही शकणार, कारण ह्याच्यामध्ये लाईट वेट जे कलेक्शन आहेत ना, म्हणजे लाईट मध्ये स्टोन वगैरे तुम्हाला सुंदर दिसतील। फ्लावरचा पूर्ण डिझाईन वर्क केलेला आहे। ह्याच्यावरती कारागिरी खूप असं रेखीव पद्धतीने केलेली असते, म्हणून त्याला मजुरी पण त्या हिशोबाने लागते। मजुरी किती असते याला? ह्याला म्हणजे असं जर पर्सेंट वाईज तर नाही सांगू शकत, पर्सेंट वाईज सांगायला गेलं तर 20%, 19% अशी मजुरी लागते त्याला। आपल्याकडे तसं नाहीये, पर ग्रामच्या हिशोबाने मजुरी असते आपल्याकडे। लॉंग गंठन मध्ये अजून काही ऑप्शन्स आहेत अँटिक पॅटर्न मध्ये, हे आहेत आपल्याला मिळून जातील। हे एक 3.5 ते 4.5 तोळ्यापर्यंतचे आहेत। लाईट वेट म्हणलं तरी तुम्हाला ह्याचा बंच थोडासा लाईट वेट येईल, पण वाटी जी असते ती थोडीशी हेवी मध्ये येईल। ह्याची पण बघू शकता, वेगळी असते। नाही नाही, पूर्ण हा पॅटर्न जो आहे म्हणजे एकजूट आहे, म्हणजे पूर्ण टोटली पूर्ण वेट येईल ह्याच्यामध्ये तुम्हाला। वाटीचा वेगळं नाही येणार आणि सरचा वेगळं नाही येणार, पूर्ण टोटली वजन आहे याचं पूर्ण। हे पण बघू शकते, वर्क खूप छान केलेला असतो अँटिक पॅटर्नचा। ह्याचा वेट साधारण 3.5 तोळ्यापर्यंत आहे। शेजारचा आहे तो 44 ग्राम मध्ये आहे, 4.5 तोळ्यापर्यंत आहे, कारण हे थोडंसं हेवी आहे, बंच आहे, त्याच्यामध्ये लेयर्स आहेत खूप सारे। ह्याच्या शेजारचा आहे एक 3.5 तोळ्यापर्यंतच आहे। हे जे मोती लावले त्याला ते पॉन्स, हे पल आपले कल्चरल पल असतात, रिअल पल नसतात। रिअल पल वेगळे असतात, पण जे आपण गोल्ड मध्ये लावतो ते कल्चरल पल असतात। अँटिक पॅटर्न मध्ये काही हेवी कलेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये हे 3 ऑप्शन्स आहेत। ह्याची हे वाटी जी आहे ती खूप हेवी आहे, तरी ह्याचं साधारण वजन तुम्ही बघताय तर 2 ते 2.5 तोळ्यापर्यंत ह्याचं वजन असेल वाटीचं। हो, वाटीचं, फक्त वाटीचं।
आणि जर पूर्ण मंगळसूत्र बघायला गेलं तर तुम्हाला हे 8 तोळ्यापर्यंत मंगळसूत्र बसेल. हा पण सुंदर वाटी पेंडंट आहे. ह्याला पण पर्ल वगैरे आहेत. या पंच मध्ये पंच वेगळा आणि वाटी मध्ये वेगळा असं काही? हा, पण आपण घेऊ शकतो, बट हे पूर्ण सेट मध्येच येतो. तुम्हाला जर सर आवडली असेल आणि दुसरी वाटी आवडली असेल तेही करू शकतो आपण. पण जे लहान मध्ये असतात मिनी घंटे त्याच्यामध्ये नाही करू शकत आपण. लॉंग मध्ये तुम्ही करू शकता. हे जास्त हेवी पॅटर्न मध्ये अँटिकचे कलेक्शन आहेत काही. हा पण वाटी पॅटर्न आहे. जर वाटी फक्त बघायला गेलं तर तुम्हाला हे 3 ते 3.5 तोळ्यापर्यंत फक्त वाटीचा पेंडंट येईल. प्लस बंच बघू शकता लेअर मध्ये आहे. पूर्ण लेअर्स आहे त्याला. हो, त्याचे डिझाईन बनवले. हे बघा लेअर पण भरपूर आहे त्याच्यामध्ये. गोल्ड पण मणी आहे याच्यामध्ये, प्लस स्टोन आहे, क्रिस्टल मणी आहे. डिझाईन बघा, वर्क वेगवेगळे केलेले आहेत. पूर्ण डिझाईन वेगवेगळी आहे. ह्याचं एक साधारण वजन तुम्हाला जातो 8 तोळ्यापर्यंत. ह्याचं मंगळसूत्र तुम्हाला भेटून जातं अँटिक मध्ये. हा एक कलेक्शन आहे. हा पण खूप सुंदर आहे. पट्टी पॅटर्न मध्ये आहे. तो जो होता बंच मध्ये होता, हा एक पट्टी पॅटर्न मध्ये आहे. वाटी बघू शकता, याच्यामध्ये स्टोन वगैरे आहे. कोणाकोणाला हवं असतं की पट्टी पॅटर्न मध्ये हवं त्यांना अँटिक मध्ये, तर त्यांच्यासाठी हे आहे. साधारण हे 7.5 तोळ्यापर्यंतचा हा मंगळसूत्र आहे. हा एक वाटी पेंडंट मध्ये मंगळसूत्र आहे. खूप सुंदर असं कलेक्शन आहे ह्याचं पण. स्क्वेअर मध्ये याची वाटी आहे. राऊंड मोस्टली तर वाटी जी आहे ना राऊंड मध्ये येतात, पण ह्याचं पेंडंट जो आहे थोडं वेगळं आहे. लेअर मध्ये चेन आहे. ब्लॅक बीट्स कमी आहे त्याच्यामध्ये. याचं वेट किती आहे? ह्याचं वेट साधारण तुम्हाला 6.5 तोळ्यापर्यंत बसेल. हा एक पेंडंट मध्ये ऑप्शन आहे. अँटिक कलेक्शन मध्येच आहे हा पेंडंट. बघू शकता, हा पेंडंट तुम्हाला 2 तोळ्यापर्यंत बसून जातो. जे असं बंच पॅटर्न मध्ये चेन मिळून जाते. याच्यामध्ये पण डिझाईन वगैरे, स्टोन वगैरे, वर्क पूर्ण वेगवेगळं केलेलं आहे. स्टोन पण आहे त्याच्यामध्ये, क्रिस्टल मणी पण आहेत. असा पॅटर्नचा स्टोन. याचं वेट किती आहे? ह्याचं वेट साधारण तुम्हाला बसून जातो 5.5 तोळ्यापर्यंत. हा एक सुंदर पॅटर्न आहे. पेंडंट बघू शकता, हेवी पण आहे आणि सुंदर पण आहे. ह्याचं वजन तुम्हाला 2.5 तोळ्यापर्यंत बसून जातो. हा मंगळसूत्र पूर्ण टोटली बघायला गेलं तर 6 तोळ्यापर्यंत हा मंगळसूत्र आहे. कारण याच्यामध्ये चेनचा बंच आहे. ब्लॅक बीट्स जास्त नाहीयेत. लेअर मध्ये आहे चेन. 4 लेअर आहेत चेनचे फक्त, त्याच्यामुळे ह्याचं वजन तेवढं आहे. हा एक पॅटर्न आहे. ब्लॅक बीट्स मध्ये असं आहे. टोटली ब्लॅक बीट्स आहे आणि तुम्हाला अँटिकचा सुंदर असा पेंडंट येऊन जातो. ह्याचा पेंडंट खूप छान आहे. ह्याचं पेंडंटचं वजन कमी जाईल थोडंसं. पूर्ण सेटचं वजन किती आहे? पूर्ण सेटचं वजन टोटली आहे याचं 30 ग्राम मध्ये 3 तोळ्यापर्यंत हा मंगळसूत्र भेटून जातो. अँटिक मध्ये काही वाटीचे ऑप्शन्स आहेत. आपल्याकडे मोस्टली थोडेसे कम आहेत, पण त्यामध्ये पण खूप सुंदर ऑप्शन्स आहेत. यामध्ये बघू शकता तुम्हाला हे 1.5 तोळ्यापर्यंत 8 ग्राम पर्यंत तुम्हाला बसून जातात वाटीचे पेंडंट. हे कमी वेटचं आहे, तरी हा 6 ग्राम मध्ये भेटून जातो तुम्हाला. हा जो पेंडंट आहे हा तुम्हाला 1 तोळ्यापर्यंत बसून जातो. हा जर बघितला तर 1.5 तोळ्यापर्यंत बसतो. ह्या ऑप्शन्स आहेत आता सध्या एवढे, त्यामुळे आर्ट कलेक्शन जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की विजिट करा. पुन्हा गाडगे आणि सन्स, फिनिक्स मॉल, विमाननगर ब्रँच. थँक्यू. माझं नाव मोनिका आहे. मी PN गाडगिल अँड सन्स फिनिक्स मॉल मधून बोलत आहे, विमाननगर ब्रांच मध्ये. आता आपल्याकडे जे मंगळसूत्र डिझाईन आहेत आपण लास्ट टाइम बघितले होते, त्याच्यापेक्षा थोडेसे काहीतरी युनिक आहे आणि डेली वेअर पर्पज साठी एकदम लाईट वेट मध्ये. स्टार्टिंग जर आपण कॉस्ट बघितली 30,000 पासून अप्रॉक्स स्टार्टिंग आहे. आता ही जी डिझाईन जर बघितली बघा, लेअर मध्ये डिझाईन आहे, म्हणजे तुम्हाला एक कम्प्लीट पेंडेंट लुक देईल. प्लस चेनचं जे आपण नॉर्मल चेन पेंडेंट वेअर करतो तशा डिझाईन मध्ये. आता गोल्ड 18 कॅरेट आहे आणि आपले डायमंड क्लिअर बघितली. आता ह्याच्यात जर बघितलं बघा, आपण जे हार्ट मध्ये पहिले पेंडेंट युज करायचो, आता त्याच्यामध्ये MS पेंडेंट आहे. आता ह्याच्यात जर आपण लेअर बघितली चेनची, मध्ये 4 जे आहेत ब्लॅक बीड्स आहेत आणि बाकीची चेन आहेत. म्हणजे लुक वाईज जर तुम्ही म्हटलं तर हे एकदम लाईट आहे वेअर करायला आणि डेली पर्पज साठी तुम्ही इझिली कॅरी करू शकता. असे जर डिझाईन आपण बघितले 22 कॅरेट मध्ये मोस्टली नसतात, कारण की ते कसं सॉफ्ट गोल्ड आहे. 18 म्हटलं तर डायमंड साठी हार्ड आहे, त्याच्यामुळे डिझाईन जे आहे थोडीशी युनिक असतात. प्लस
दिसायला पण एकदम नाजूक आहेत. लेंथ जर म्हटली चेनची तुम्ही 16 किंवा 18 एंड करू शकता. ह्याच्यामध्ये मागे जे आहे ऍडजस्टेबल कडे असतात, म्हणजे ऍज पर युअर लेंथ तुम्ही वाढवू शकता त्याला. हे बघा, आपण जर कडी बघितली, हे 3-4 ऍडजस्टेबल कडी असतात त्यांना. जर तुम्हाला वाटलं अजून कडी ऍड करायची तर आपण ऍड करून देऊ शकतो. आता हे जर पेंडेंट बघितलं तर आय लुक आहे, थोडस म्हणजे डोळ्यांसारखं थोडस लुक आहे. ह्याच्यामध्ये जे आहे मोस्टली नेचरवाले डिझाईन युज करतात. अदरवाईज आता जे ट्रेंडिंग मध्ये सध्या म्हणजे अशात तुम्हाला मॅचिंग टॉप सुद्धा भेटतील किंवा चेन पेंडेंट जे आपण म्हणतो, फक्त चेन पेंडेंट सुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे. आता ह्याच्यात बघा, पहिले आपल्याकडे फक्त राऊंड वाले पेंडंट होते. आता थोडस ब्रॉड लुक देण्यासाठी सेंटरला फ्लावर आहे आणि त्याच्या मागे आणि त्याच्या साईडला जे आहे व्हील सारखे राऊंड केलेत, म्हणजे फक्त ऍज अ पेंडेंट सारखं. तुम्हाला जरी ही चेन ब्लॅक बीड्स नकोय, मग आपण कस्टमाइज करून विदाउट ब्लॅक बीडची चेन सुद्धा त्याच्यामध्ये करू शकतो. आता ह्याच्यात जर आपण डिझाईन बघितली, थोडस तुम्हाला ब्लॉक पॅटर्न मध्ये डिझाईन दिसेल, म्हणजे लेअर वाईज काहीतरी डिफरंट. आणि चेन तर म्हटलं तर 4-4, 5-5 महिन्याचे ब्लॅक बीड्स आहेत त्याच्यामध्ये गॅप करून. आता हे जर बघितलं बघा, ह्याच्यामध्ये सिंगल ब्लॅक बीड्स आहे. जर तुम्हाला चेन कस्टमाइज करून घ्यायची असेल कम्प्लीट ब्लॅक बीड्स मध्ये, तसं पण तुम्ही करू शकता. क्लिअरिटी तर आपली VVS, EF आणि FG मध्ये राहणार आहे, प्लस IGI सर्टिफाईड येते. या पेंडेंट मध्ये पण नॉट कम्प्लीट राऊंड, स्क्वेरिश नाही, थोडंसं काहीतरी डिफरंट हेक्झॉन पॅटर्न मध्ये पेंडेंट आहे. आणि ब्लॅक बीडची डिझाईन जर तुम्ही बघितली तर गॅप मध्येच आहे. आता कसं वेस्टर्न मध्ये तुम्ही जसं जीन्स वेअर करताय किंवा काही वेस्टर्न अटायर आहे, त्याच्यासोबत हे बेस्ट म्हणजे एक ऑप्शन राहणार. आणि प्लस तुम्हाला डायमंड टू डायमंड इन फ्युचर जर म्हटलं तर 100% एक्सचेंज आहे. तुम्हाला सर्टिफिकेट आणि बिल सोबत ठेवायला लागतं त्यासाठी. आणि जर तुम्हाला इन कॅश करायचे किंवा ह्याच्या बदले गोल्ड घ्यायचंय तर तुम्हाला 90% रिटर्न राहणार आहे करंट रेट प्रमाणे, गोल्ड प्लस डायमंड कॉस्टिंग मध्ये. जर तुम्हाला आपले डिझाईन आवडले असेल तर तुम्ही PNG अँड सन्सला व्हिजिट करा विमाननगर ब्रांचमध्ये. थँक्यू.